अरे फुले तुम्हारा मिशन अधूरा, अरे शाहू तुम्हारा मिशन अधूरा, बाबा के सम्मान में। साथियों, महाराष्ट्र प्रदेश में जिला वाशिम है और बहुजनों का सैलाब है, और आपके बीच बहुजन गीतकारों ने जो यहाँ पे बहुजन महापुरुषों के याद में रखे गए इस कार्यक्रम में जो समा बनता है, उसमें एक विशेष बात यह है कि इस मंच से जो भी नारा यहाँ लगा, अगर उधर से आवाज आई तो वाशिम जिले में एक विशेष बात है, और वो बात यह है कि पलटकर जो आवाज आई उसमें सबसे ज्यादा तेज आवाज अगर आई तो यहाँ मौजूद 25 साल से कम उम्र के नौजवानों की आवाज यहाँ मंच पर आई। मैं नितिन सिंह, केंद्रीय प्रभारी बहुजन समाज पार्टी की तरफ से आपके बीच आया। मैं आभार व्यक्त करना चाहता हूं वाशिम जिले के लोगों का, और मैं यकीन के साथ कह सकता हूं यह वाशिम जिले में किसी भी पार्टी की अभी तक की सबसे बड़ी रैली साबित इस बात से होगी, क्योंकि यह रैली की भीड़ किसी पैसे या किसी सामान को बांट कर लाई गई भीड़ नहीं है। यह भीड़ आई है अपनी पार्टी के लोगों के निर्देश और बहन जी के आदेश और निर्देश को सुनने के लिए लाई गई भीड़ है। साथियों, महाराष्ट्र ने, प्रदेश ने इस देश के लोगों को और पूरे विश्व के लोगों को जो दिया वह तो आपसे बेहतर कोई नहीं जान सकता। आज आपके बीच हम अपनी बात रख रहे हैं और जिन महापुरुषों को याद कर रहे हैं, विशेष तौर पर फूले शाहू अम्बेडकर को, उनकी जन्मभूमि और कर्मभूमि भी महाराष्ट्र नहीं, लेकिन साथियों, बाबा साहेब ने इस देश को संविधान दिया और देश के गरीबों को ऐसी ताकत दी कि उस ताकत के बलबूते पर वह आसमान को छू सकते हैं। लेकिन विडंबना देखिए कि आजादी के बाद जब देश में संविधान लागू हुआ तो जिन लोगों ने इस देश पर कब्जा किया हुआ था सैकड़ों साल, हजारों साल, आपके सारे हक अधिकारों को छीना हुआ था, वह आपके उठने से या कुछ भी जानने से पहले ये समझ गए कि ये बच्चे बाबा साहब के बच्चे हैं और बाबा साहब ने इनके लिए जो संविधान में ताकतें दी हैं, यह वे लोग हैं कि परिश्रम और संघर्ष के माध्यम से बहुत कम समय में ये अपना मंच बना लेंगे। बहुत कम समय में ये दलितों की, पिछड़ों की, अल्पसंख्यकों की और देश के सर्वजन समाज के मेहनतकश लोगों की देश की सबसे बड़ी पार्टी बना लेंगे, क्योंकि वह जानते थे बाबा साहब के द्वारा जो दिया जा रहा है संविधान है, ये लोग पूछेंगे कि संविधान से पहले भी अगली पंक्ति में खड़े हुए समाज के पास सब कुछ था, वे लोग पहले भी पूंजीपति थे। यह लड़ाई इस बात की नहीं थी कि बाबा साहब इस देश के बहुसंख्यक समाज के लोगों को कुछ देना चाह रहे थे, यह बात और लड़ाई इस बात की थी कि वह उनको देना चाह रहे थे जो आजादी के पहले ऐसे हाथ लिए खड़े थे और पूछ रहे थे कि देश में व्यापार तुम्हारा, इंडस्ट्री तुम्हारी, फैक्ट्री तुम्हारी, हमारा क्या? देश में अस्पताल तुम्हारे,
बच्चे तुम्हारे, लोग तुम्हारे, इस देश के दलित का, पिछड़े का, बहुसंख्यक समाज के लोगों का हमारा क्या? इस देश में खुशी तुम्हारी, सफलता तुम्हारी, हमारा क्या? हमारे हिस्से आई तो लाचारी, मुफलिसी और सिर्फ मायूसी। मेरे साथियों, लेकिन कोई भी चीज हमेशा के लिए नहीं होती, और जिस बात का शक ऐसी ताकतों को था जो गैर मानवतावादी थी, जो चाहती थी इस देश के जो शोषित है, पीड़ित है, इनके बीच से अगर कोई संविधान की ताकत को समझते हुए निकलेगा, वैसा ही हुआ। मान्यवर साहब ने आपको आपका मंच दे दिया, आपको आपका रंग दे दिया, आपको आपका बैनर दे दिया, आपको आपका सिंबल दे दिया, और यकीन मानिए इस देश को, देश के लोकतंत्र में सबसे ज्यादा जनप्रिय और सबसे ज्यादा ताकतवर नेता के रूप में आदरणीय बहन जी जैसा नेता दे दिया। और यही कमी रह गई इनकी रोकने और टोकने की। क्या आदरणीय बहन जी ने मान्यवर साहब, बाबा साहब और सभी महापुरुषों के आदर्शों पर चलते हुए आने वाले समय में जब धीरे धीरे समय बीत रहा था, तो आपके बीच उत्तर प्रदेश जैसे सबसे बड़े राजनीतिक प्रदेश में आपको सरकार मिलेगी, यह विडंबना और यह तकलीफ इन लोगों को होने लगी। साथियों, बहन जी का कसूर सिर्फ इस बात का था कि उन्होंने देश के गरीबों को, मजदूरों को, मुफलिसी से भरे समाज को वह सरकार दे दी जिसके बलबूते पर वो महाराष्ट्र के एक छोटे से जिले वासियों में भी अपनी ताकत को पहचानते हुए महाराष्ट्र में सरकार बनाने की नींव रख सकते हैं। और यकीन मानिए आज वही दिन आ गया है। बहन जी चाहती तो पूर्व में जब सरकार बनी, देश के छोटी छोटी पार्टियां और देश में राज्य स्तर की अनेक पार्टियां, चाहे महाराष्ट्र प्रदेश की पार्टियां क्यों ना हो, आपके प्रदेश में कई ऐसी राज्य पार्टियां हैं, चाहे एनसीपी हो, चाहे शिवसेना हो, चाहे मनसे हो, चाहे रामदास अठावले की आरपीआई क्यों ना हो, लेकिन कोई भी ऐसी पार्टी नहीं थी जो बहुजन समाज पार्टी की तरह राष्ट्रीय पार्टी हो। साथियों, बहन जी का कसूर बस इतना था कि उन्होंने समझौता न करते हुए कभी केंद्र में कोई पद नहीं लिया। अगर वह बनी तो प्रदेश के तौर पर भी उत्तर प्रदेश में मुख्यमंत्री बनी, क्योंकि वह जानती थी कि मैं मुख्यमंत्री के तौर पर ही अपने प्रदेश को ऐसा राज दे सकती हूँ जिसके बलबूते पर अन्य राज्य के लोग भी अपनी सरकार को बनाने की कोशिश कर सकें। और ऐसा ही होने जा रहा है। साथियों, समय कम है, 2024 आने वाला है। अगर बहन जी चाहती तो हर वो पद ले सकती थी जिसके बलबूते पर इस पार्टी को कमजोर किया जा सके, लेकिन ऐसा समय आ गया है जब कांग्रेस को पूरे देश में कोई पसंद नहीं कर रहा है और भारतीय जनता पार्टी जैसी सरकार से पूरे देश के बहुसंख्यक समाज के, बहुजन समाज के लोग त्रस्त हैं। ऐसी स्थिति में अगर कोई एक नाम बचता है तो वह बहुजन समाज पार्टी है, एक नेता बचता है तो आदरणीय बहन जी है, एक सिंबल बचता है तो हाथी का सिंबल है और नीला झंडा है। मेरे साथियों, आने वाले समय में महाराष्ट्र प्रदेश में चुनाव है और लोकल बॉडी से लेकर जब 24 में आम चुनाव है और संसद के चुनाव है। ऐसा नहीं है कि आप जैसे लाखों करोड़ों लोगों को जो देश में सबसे ज्यादा है उन्हें कमजोर किया जा सकता है। मेरे साथियों, इस देश के सबसे ज्यादा वोटर सपोर्टर बहुजन के समाज के लोग आपके पक्ष में है, आपकी पार्टी के पक्ष में है। तो
तो अपनी पार्टी पर, अपनी नेता पर विश्वास करते हुए यहाँ से यह मन बना कर जाए कि बहुजन समाज पार्टी को आने वाले चुनाव में वोट देकर विजय बनाएंगे और आदरणीय बहन जी के हाथ में इस देश की कमान देंगे। इसी आशा उम्मीद के साथ, समय कम है, मैं आपसे वायदा और आपसे विदा लेते हुए अपनी बात समाप्त करता हूँ। याच मतदारसंघामध्ये तुमच्या आणि माझ्या समाजाचे, बौद्ध समाजाचे 1,10,000 मत आहेत. किती किती मत आहेत? 1,10,000 मत. जिंकून येतो माणूस 80,000वर, 63,000वर. अरे तुम्ही जर बाबासाहेबांची औलाद असाल आणि एका बापाची औलाद असाल, तुम्ही जर ठरवलं तर या मतदारसंघाचा आमदार बाबासाहेबांना बोट म्हणणारा होऊ शकतो, निळ्या झेंड्याचा होऊ शकतो. करायचा की नाही? कोणाला या मतदारसंघाचा आमदार निळ्या झेंड्याचा करायचा? हात वर करा. करायचा काय? अरे आवाज येऊ द्या. का काँग्रेसवाल्यांनी पाठवलंय? बीजेपी वाल्यांनी पाठवलं काय? की शिवसेना राष्ट्रवादीवाल्यांनी पाठवलं? आज तुम्ही, कारण तुम्हाला मताचा अधिकार नरेंद्र मोदींनी दिला काय? आवाज येऊ द्या गडो. कॅमेरा फिरवा रे. तुम्हाला मताचा अधिकार नरेंद्र मोदींनी दिला काय? सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. मागच्याचा पण. शरद पवारांनी दिला काय? सोनिया गांधींनी दिला काय? राहुल गांधींनी, इंदिरा गांधींनी दिला काय? उद्धव ठाकरेंनी किंवा हेडगेवारांनी दिला काय? तुम्हाला मताचा अधिकार तुमच्या माझ्या बापांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. जर मताचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिला असेल तर त्याचा उपयोग कोणासाठी झाला पाहिजे? बाबासाहेबांसाठी झाला पाहिजे की नाही? अरे बोला की हो की नाही? कोणासाठी उपयोग झाला पाहिजे? छातीवर हात ठेवून सांगा, जयंतीचा दिवस आहे, आपण बाबासाहेबांसाठी त्याचा उपयोग करतो का? आमच्या मायमावला तर म्हणतात, साहेब चला तिकडे आमचे 2-2 गट आहे, एकीची मी सचिव आहे, एकीची ही अध्यक्ष आहे. बरं मी आशा आहे, ती अंगणवाडी वाली है, फलानी है, धमकी है, असं तुमचं चालतंय जोरदार. आणि माणसं म्हणतात सारा गल्लीच माया माग आहे. या झेंड्यापासून तो त्या झेंड्या, लोक जितके घरात तितके माय भावकीचे. आता ही भावकी, गावकी, गट तट सोडून द्या आणि आज शपथ घ्या. कारण तुमचा माणूस जेव्हा मरतो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा जो विरोधी पक्ष नेता आहे विश्वास कांबळे मेला, तेव्हा काय त्याचं अजित पवारचं तोंड शिवलं होतं का? कोणी दाबलं नाही. विधिमंडळ चालू होतं का? प्रश्न विचारला नाही. अरे तुम्ही मेला काय, जिवंत राहिला काय फरक पडतो? बरं हा थम्सअप अंगठा बहादर आमदार यानं तरी प्रश्न विचारला काय? शिवसेनेचा विरोधी पक्षनेता अंबादास दानवे त्याने विचारला काय? तुम्ही मेलात किंवा जिवंत राहिलात या लोकांच्या नोंदी किंमत नाही आहे. म्हणून तुमच्या मतदारसंघाचा आवाज हा हत्तीवरती बसून या निळ्या झेंड्याचा आवाज महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेला पाहिजे. पाठवायचा की नाही? दोन्ही हात वर करून सांगा. हे दिल्लीवरून आले नितीन सिंग साहेब, बहनजीला निरोप देणार आहेत जाऊन. या वाशिमचा आमदार निळ्या झेंड्याचा करायचा की नाही? का भगव्याच्या मागे जाता, घड्याळीच्या मागे जाता? बरं अनेक लोकांना चिंता त्या उद्धव ठाकरेची आहे. लोक म्हणतात त्याचं लयच नुकसान झालं, त्याचा पक्ष गेला, त्याची निशाणी गेली, त्याचं सगळंच गेलं. आता त्याचं गेलं, तुझ्या बापाचं काय गेलं? त्याचा बाप म्हणायचा ज्याच्या घरात नाही पीठ ते काय म्हणतात विद्यापीठ. आता त्याच्या बापाला त्यालाही सांगणार आमच्या घरात पीठ पण आहे, विद्यापीठ पण आहे आणि आम्ही या देशामध्ये स्वतःची ताकद निर्माण करण्यामध्ये हिट पण आहे. हिट आहोत हिट. देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात 4-4दा निळ्या झेंड्याचं सरकार निर्माण केलं आणि बहन मायावतीची युपीच्या 4 वेळा निळ्या झेंड्याच्या मुख्यमंत्री झाल्या. जर तिकडे निळ्या झेंड्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर वाशिम मध्ये आमदार होऊ शकत नाही का? करायचा का मग? नाही तर तुमची अडचण असते, गुंड शेंडा खांद्यावर शेंडा. बुडवलं नाही, शेंडा नाही, झेंडे बदलत राहतात.
ही निवडणूक आली की याचा झेंडा, पुढच्या निवडणुकीत त्याचा झेंडा. आता आम्हाला झेंडा बदलायचा नाही, कारण हा जो निळा झेंडा आहे हा माझ्या बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात 2 वेळा निवडणुका लढल्या. किती वेळा? दोन्ही वेळेस बाबासाहेब कशावर उभी होते? हत्तीवरती. कशावर? आणि तोच हत्ती घेऊन आपल्याला विधिमंडळात जायचा. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म वाचला काय? वाचला काय? ऐकला काय? कोणी लिहिला? बाबासाहेब खोटे लिहू शकतात काय? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आईच्या स्वप्नात काय आला होता? महामायेच्या काय आला होता? तोच हत्ती आहे हा निळ्या झेंड्यावरचा. आणि आता हाच हत्ती महाराष्ट्राच्या विधिमंडळात घुसवायचा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मालक बनवला, पण बाबासाहेबांशी नातं सांगणारे लोक म्हणतात वाढगं माय. काय देता सांगा? 2 देता का 3 देता? 2 देता का 3 देता? आम्हाला 2ही पाहिजेत नाही, 3ही पाहिजेत नाही, 288 घेऊन महाराष्ट्राचा सीएम बनव. एवढी ताकद निर्माण करू. आम्हाला 2 नाही पाहिजे, 3 नाही पाहिजे. महाराष्ट्राचे 48 निवडून आलो आणि देशाचा प्रधानमंत्री हो, कारण बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं आहे. झोळी घेऊन त्याच्या दारात जाऊ नका. त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला. उभा आयुष्यभर ठाकरे म्हणायचे बाबासाहेब निजामाचे हस्तक आहे. अरे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्याच्या पोराच्या दारात वाडगं घेऊन गेलं पाहिजे काय? बोला जोरात. ताट घेऊन गेलं पाहिजे काय? तुम्हाला गावात शिवसेनेवाले ठोकतात आणि हे शिवसेनेवाल्याच्या दारात जाऊन बसतात. चालेल काय? अरे आवाज येऊ द्या. चालेल काय? हे सगळं बंद करायचं. या मतदारसंघाचा आमदार बाबासाहेबांना बाप म्हणणारा झाला पाहिजे. हेडगेवारला नाही, राहुल गांधीला नाही, शरद पवारला नाही, सोनिया गांधीला नाही. पण तुम्हाला ठरवायचंय बाबासाहेबांना बाप म्हणणारा आमदार पाठवायचा का उद्धव ठाकरेला बाप म्हणणारा? बोला. बाबासाहेबांना बाप म्हणणारा आमदार पाठवायचा का शरद पवारच्या अजित पवारचे जोडे उचलणारा आमदार पाठवायचा? बाबासाहेबांना बाप म्हणणारा आमदार जिंकून द्यायचा की त्या ठिकाणी सोनिया गांधीच्या, देवेंद्र फडणवीसच्या पिशव्या उचलणारा आमदार जिंकून आणायचा? मी मागच्या वेळेस म्हणलो होतो आमदार हा समाजाचा होईल, आणि मी आज तुम्हाला शब्द देतो की 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये जे 25 आमदार हत्तीवरती जिंकून येतील त्याच्यातला एक हत्ती हा वाशिम मधून जाऊन मुंबईच्या विधानमंडळात पोहोचवायचा की नाही? सीने में फौलाद है, आंबेडकर की औलाद है. प्रगत तपासून पाहिलं तर गांधीच्या 50 रुपयाच्या पलीकडे काही सापडत. काय म्हणतात आपले लोक? बाबासाहेबांनी सांगितलं सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेर म्हणे, आणि आपलं मेलं म्हणते फुकटात 50ची पाचते का कोणी? असंच आहे का? कसं बरं? ज्याचा बाबासाहेबांचा चळवळीवर प्रेम नाही त्याच्या घरावरच मोठा लिहिला झेंडा. जे बाबासाहेबांचं काम कधीच करत नाही तो इतक्या जोरानं जय भीम म्हणते त्याचा जसा नंटा गळून पडेल. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा नाही. आपली अडचण अशी आहे, सवय अशी आहे, लग्नाला गेलं म्हणजे भीम, बारशाला गेलं म्हणजे भीम, कुंखाला गेलं म्हणजे भीम. इतकंच का जयस्वालच्या दुकानावर भेटलं तरी धमकावून जाईल. आता आम्हाला राखेवरती जयस्वालच्या दुकानावरती जय भीम म्हणणारा माणूस पाहिजे नाही. जेव्हा खऱ्या अर्थानं जय भीमचं काम करायचं, बटन दाबायचं काम करायचं, तेव्हा बाबासाहेबाला आठवा, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करा, आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आमदार खासदार जिंकून आणा. नाही तर आपल्याकडे 1000-1200 आपल्यापेक्षा कोंबड्या बऱ्या, म्हशी बऱ्या. तर कोंबडी किती रुपयाची येते मावशी तुझ्या गावात? 500ची येते का नाही? काळा कोंबडा असला तर 1000चा. बरोबर आहे की नाही? बकरं 15,000चं, म्हैस 1.5 लाखाची, घोडा 5 लाखाचा. अरे माणसासारखे माणसं आम्ही, आमची 200-300 रुपये किंमत. आपल्या माणसाची किंमत तर नुसती चपटीच आहे. जो चपटा त्याच्या खिशात चपटी. आता हे चपटा चपटी वाले चालणार नाही यापुढे, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. बाबासाहेब खोटं बोलू शकतात का? बाबासाहेब म्हणाले होते तुमच्या मताची किंमत ही मीठ मिरची भाकरी इतकी समजू नका. तुमच्या मताची किंमत
ही तुमच्या आईच्या बहिणीच्या आबरूपेक्षा किंबहुना त्याही पेक्षा अधिक आहे. याचा अर्थ असा मत विकणं म्हणजे स्वतःची माय बहीण विकणं. आणि आम्ही भाऊ आमच्या घरात 4 आहे, आमच्या घरात 5 आहे, आमच्या घरात 10 आहे, 4 नाशिकला आहे, 4 कल्याणला आहे, 3 भिवंडीला आहे. भिवंडीवाले मावशे तुझं पोरग तिथं गवंडी, तू म्हणतो त्याच्या मत गावात मारतो. हे सगळं थांबलं पाहिजे. थांबवायचं की नाही? कोणाच्या हातात आहे मग? आपल्या हातात. यापुढे आज बाबासाहेबांच्या जन्मदिवशी शपथ घेऊया, आम्ही आमचं मत विकणार नाही. कोण कोण शपथ घेते हात वर करा बरं. आम्ही आमचं मत विकणार. दारू